जिल्ह्याचे तालुका प्रमुख जिल्ह्याचे आहे तालुका संपर्क प्रमुख सन्माननीय किशोरजी जाधव, सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी महाराष्ट्राचे आनंद दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोकामन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लक्ष लक्ष तरुणांचे सुप्रतिष्ठान मराठी मानवाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व मान्यवरांनी उपप्रजनन करून घ्यायचे आहे आणि सन्माननीय किशोरजी जाधव, सुधाराम शेठ जाधव, सरपंच, सर्व मान्यवरांना नंदवरांनी आप पक्का सर्व मान्यवरांना नम्रांची थोडा वेळ सरपंच अविनाश शिंदे, शिंदे, सर्व ज्येष्ठ नागरिक हरिभक्त बाबाजी शिंदे, हरिभक्त बाबाजी शिंदे, स्वागत करणाऱ्या फक्त स्वागत करतो राधेश्याम महिला मंडळाच्या वतीने आलेले मान्यवर मान्यश्री आमदार आदर्श यांचे राधेश्याम महिला मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मान्यश्री चंद्रकांतजी कळंबे व माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मतदारसंघ कोंढवी विभाग, तसेच पोलादपूर तालुका प्रमुख व ग्रामपंचायत सरपंच व शाखा प्रमुख आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे मनपूर्वक स्वागत. दिवस असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यांनी घटना लिहिली आणि त्या निमित्ताने आपल्या भारत देशामध्ये मोठमोठे कार्यक्रम असतात. त्यातून ही वेळ काढून आदरणीय आमदार साहेबांनी दिलेले आहे. आपल्याला कार्यक्रमावरती बोलण्यापेक्षा आपल्याला बसण्याचं जे क्षण सांगण्यात दिलेलं आहे. यापूर्वी 1997 ला या शाखेचं भूमिपूजन झालं आणि 2099 ला मला वाटतं 99 ला या सभागृहाचं उद्घाटन झालं. माननीय केंद्रीय ऊर्जा मंत्री आनंदजी गीते साहेब यांच्या निधीतून हा सभागृह झाला होता. मंदिराचं बांधकाम केल्याच्या नंतर पुन्हा हा सभागृह विस्कळीत झाला आणि हा सभागृह विस्कळीत झाल्याच्या नंतर प्रश्न आपल्या समोर उभा होता. मंदिर
उभं करायचं, सामाजिक सभागृह उभा करायचं, परंतु आमदार साहेबांनी आपल्याला कुणाला माहित नसताना ग्रामस्थ एका भेटीला गेले आणि हा सभागृह या ठिकाणी आपल्याला पूर्ण करून दिलेला आहे. 2018 मध्ये या मंदिराचं उद्घाटन झालं आणि 19 पासून कोरोनाचा प्रारंभ झाला. 2021 पर्यंत आपल्याला काही करता आलं नाही आणि कोतवाल गावामध्ये विकास गंगा त्यांनी वाहिलेली आहे. सन्माननीय धनंजय गोगावले यांच्या माध्यमातून कोतवाल गावात जेवढी कामं दिलेली आहेत त्या कामांचं एकदाही भूमिपूजन नाही, लोकार्पण सोहळा नाही, उद्घाटन सोहळा नाही, ना प्रसिद्धी माध्यम ना एखादा बॅनर, आणि त्यामुळे आपण केलेल्या कामाची पोचपावती नेमकी नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून कुठेतरी या कार्यक्रमांचं एक आयोजन असावं म्हणून हा आमदार साहेबांनी घेतलेला धावता कार्यक्रम आहे. काल या अखंड ज्ञान सप्ताहाला 40 वर्ष पूर्ण झाली आणि 40व्या वर्धापन दिनाचा मोठा कार्यक्रम आणि याच कालच्या सांगता समारोहामध्ये हरिभक्त बबनराव शिंदे यांनी काल्याचं कीर्तन केलं आणि त्याचं औचित्य साधून सर्व मुंबईकर आणि ग्रामस्थ महिला वर्ग या ठिकाणी आलेले होते. आम्ही वारकरी संप्रदायाचा गणवेश त्यासाठीच घेतलाय, कारण काल तुम्ही आले नव्हते. आज वारकरी संप्रदायाच्या गणवेशामध्ये, कारण शक्तीनी भक्ती कुठेतरी एका ठिकाणी आली पाहिजे आणि त्यामुळे हा वर्धापन दिन या ठिकाणी आपल्याला संपन्न झाला. जरी साहेब आले नाही, कलंदर साहेब जरी आले नाही, तरी आम्ही कधीच नाराज नसतो. आमचे प्रमुख पाहुणे जरी काही आले नाही, कारण देवळीमध्ये असणाऱ्या सर्व विकास शिवसेने 4 अक्षर झालेले असताना आम्ही मान्यवरांवरती कार्यक्रमाला आले नाही, म्हणजे कार्याला आले नाही किंवा लग्नाला आले नाही, म्हणून आम्ही कधीच नाराज नसतो. आणि त्यामुळे या देवळीची आणि शिवसेनेची कुठेतरी असलेली जी बांधिलकी तरुणाईपासून म्हणजे अगदी पहिल्यापासून या शिवसेनेशी कुठेतरी ही नाळ जोडलेली आहे. तरुण वर्गाने ती पुढे चालू ठेवलेली आहे. ते कार्य करत असताना 1997 मध्ये जर भूमिपूजन आपण पाहिलं तर तेव्हापासून या शिवसेनेचा आलेख या वाडीने नेहमी उंचावरती ठेवलेला आहे. कोणतेही ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, आमदारकी असू द्या, आमची मुलं प्रसिद्धी माध्यमामध्ये कधीच नसतात. आमदारकीला जिल्हा परिषद लागला की मुंबईमधून विविध प्रकारे यंत्रणा राबवणारी टीम रस्त्यावरती कधीच नसते आणि आम्ही सांगत आम्ही तालुक्याशी वाटणी कधीच करत नाही, कारण आमच्या गावाचा जर आलेख खाली आला आम्ही आमच्या गावाचा आलेख दिवसेंदिवस वाढवत राहतो. 1982 असेल, 83 कसं होईल, 83 करण्याचा उद्देश फक्त या सर्व युवकांचा असतो आणि हे साहेबांना चांगलं माहित आहे. कारण साहेब बांधकाम सभापती अपक्ष जेव्हा असताना हा शिवरायांचा स्टॅच्यू ज्यावेळेस इथे ठेवला आणि तो आम्ही विटांवरती ठेवला होता आणि त्याच्या हस्ते त्या स्टॅच्यूला हार घातला, तेव्हा त्यांनी साहेबांनी विचारलं की तुम्ही विटा तिकडे काय ठेवताय. त्याने सांगितलं की ह्या विटांवरती छप्पर बांधायचं आणि तुमच्या हस्ते बांधकाम आम्हाला त्यासाठी करायचं आहे. हा सभागृह इथपर्यंत होता आणि साहेबांनी तो तिथपर्यंत वाढवून दिलेला आहे. या सभागृहाला पुन्हा त्यांनी एकदा आपल्याला बसण्याचं जे छप्पर करायचं काम कॉन्ट्रॅक्टर अनिल सावंत आले नाहीत, कारण का आम्हाला नियोजन कसं असतं, निधी कसं असतं आम्हाला काहीच माहित नाही. ग्रामस्थांची काय बोंबाबोंब होती, कलर ग्रामस्थांनी केलाय. सावंत साहेबांची तुम्ही बोलले तो एक प्रश्न त्याचा एक निकामी जर निघाला, कारण पंखे नाहीत, लाईट वगैरे त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा चुकीचे आहेत, त्याचा हा जर एक प्रश्न निकामी झाला त्यानंतर देतो. जास्त बोलला तर कमी पैसे देतो. मी आता सर्वांनी सांगितलं चांगले कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आदरणीय आमदार सन्माननीय धनंजय गोगावले यांचा सन्मान, शाखा प्रमुख भगवत शिंदे यांच्या शुभाश्री या ठिकाणी होत आहे. सन्मान सन्माननीय चंद्रकांतजी कळंबे, अविनाश शिंदे यांना नम्रविनंती. अविनाश शिंदे यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतो. तालुका प्रमुख आदरणीय सरपंच नामदेव शिंदे यांच्या शुभास्ते
निलेश जायले यांचा सन्मान मेजर सरपंच नम्रता शिंदे निलेश जायले यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्माननीय किशोर जाधव तालुका संपर्क प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आदरणीय आमचे मार्गदर्शक जाधव हे 4 दिवस सातत्याने या कार्यक्रमाला होते. किशोर जाधव तालुका सुरेश शिंदे लवकर आदरणीय दादा तुकाराम शेठ जाधव यांचा सन्मान सन्माननीय सोंडराम शिंदे यांना नम्रतेबद्दल आपण तुकाराम जाधव यांना 400 रुपये देऊन सन्मानित करायचं आहे. विभाग प्रमुख सतीश दादा शिंदे यांचा सन्मान सर्वे शिंदे यांच्या शुभारंभ होईल. सन्माननीय विजय शिंदे विभाग प्रमुख विजय शिंदे यांचा सन्मान सर्वे शिंदे यांच्या शुभारंभ होईल. विजय शिंदे साहेब मगाशी सांगितलं निवडणूक त्याचं नातं वेगळं आहे त्यामुळे त्याचं नाव जरी पाठीमागे राहिलं तरी काही नाही. विजय शिंदे सन्माननीय विजय दादा शिंदे साहेबांचा सन्मान सन्मान संतोष सपाट सन्मान संतोष सपाट विजय दादा त्यानंतर खासदार साहेबांचा सन्मान संतोष सपाट त्यानंतर जगदीशजी माडी मुरलीधर दरेकर माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर अरे बघन तू सन्माननीय नामदेव विकास शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्माननीय परशुराम दरेकर साहेब यांचीही उपस्थिती या ठिकाणी होती. सन्मान देण्यात आलेला आहे आणि सचिन दरेकर युवा संघात शैक्षणिक या ठिकाणी झालेला आहे. तरी पण मानाचा श्रीफळ ज्ञानेश्वर मोरे सरपंच डॉक्टर ग्रुप सुनील शिंदे गणेश कदम यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वर मोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर मोरे शिंदे साहेब नांदेड शिंदे कडकी चार सिंबा आणि सन्मान चिन्ह देऊन आशुतोष या ठिकाणी आहे. आशुतोष सन्मानित करत आहे. एक नवा पत्रकार आणि आपले पदाधिकारी या ठिकाणी फोटोग्राफर आपले सन्माननीय विधायक
आणि त्यांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने या सप्त्यामध्ये व्हायला पाहिजे. अविनाश शिंदे आणि अविनाश शिंदे काय करतो, कार्यक्रम आपला सांगायचंच नाही आणि जास्त टायमाला पुन्हा गडबड करतो म्हणजे कसा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्यांचा सन्मान जो आहे त्यांनी राहून जातो. त्यामुळे आमच्या असते त्यांचा सन्मान या ठिकाणी होते. सन्माननीय कळंब्याचा संतोष सन्मान आणि सुरेश शिंदे लवकर या. आपला सन्मान राहिलेला आहे या ठिकाणी संतोष सन्मान आणि सुरेश शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे. सरकार समारोह या ठिकाणी ठरलेले आहे. आदरणीय आमदार आपण आपल्या मनोगत व्यक्त करायचं. आवाज एकदम वाढतो. शंभू महादेव कंदरेशी पांडुरंग मेळे माता हनुमंत राय राधाकृष्ण आणि श्री साईबाबा कुठल्याही घेऊन काही शिल्लक ठेवला नाही. त्या सगळ्या देवतांना मला आपल्या सगळ्यांच्या वतीने साष्टांग धन्यवाद. महाराष्ट्राच्या आराध्यावर राजे सूचनामध्ये महाराजांना वंदन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र सम्राट आदरणीय सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब आणि युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अभिनेते व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, दोन्ही तालुका प्रमुख निलेश शायरे, किशोर जाधव आणि आपल्या सगळ्यांचे आदरणीय तुकाराम शेठ जाधव दादा, पुढील दरेकर, सरपंच, त्याचप्रमाणे यशवंत काका, सतीश शिंदे, त्यानंतर आमचे माडिक दादा, आमचे मोरे साहेब, त्यानंतर आपले यशवंत दादा, उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर गावातील सर्व माझ्या माता भगिनी, मला सांगितलं तो नेहमी माता अविनाश शिंदे, त्यानंतर आमच्या ज्यांनी कीर्तनवृत्ती सेवा केली काल काळ्याच्या कीर्तन रूपाने ते बबन माझे आणि उत्तम तो अशी सगळी मंडळी त्या गावातील काल आपल्याला हैराण सप्त्याची सांगता समारोह झाला द्वादशीने म्हणजे कालचा हा कार्यक्रम होता. परंतु मी गेलो होतो बडोद्याला. बडोद्यावरून काल आपण मुंबईला थांबलो होतो. काही प्राथमिक असतं ते घ्यायचं असतं छत्रपती शब्दात रायगड जिल्हा परिषदेमध्ये करतो शेवट मार्चमध्ये. परंतु काल नेमकीच आमची कॅबिनेट नव्हती आणि आज नेमकी सुट्टी आली. उद्या सुट्टी, परवा सुट्टी, 4 दिवस सुट्टी आली. परत बुधवारी तो जाईल मी. तर म्हणजे ह्या मंडपाचं उद्घाटन बऱ्याच दिवशी रखडलं होतं. थोडं कामी बाकी आहे. पैसे पण अर्धवट मिळालेले आहेत. अजून थोडे पाहिजे असं म्हणताय त्यांचं बघूनचं उत्तमचं, तर ते पण देतो आम्ही. आणि मला सांगितलं जो रस्ता आपण ऐकलेला पावसामध्ये लावलेली भातं घेतली त्या रस्त्याची पैसे पण द्यायचे आणि जागेवाल्यांचे पैसे द्यायचे हरकत नाही आहे. त्यांना काय आपण शासनाच्या माध्यमातून करू. पण त्यातून जर काय अडचण आला तर ते काय आपण ठेकेदार सांगतील खालचा जो करतोय त्याच्या माध्यमातून त्यांचे शेतकऱ्यांचे पैसे आपण द्यायला थोडं त्याकडे देऊ नका.
त्याने ऐकलं नाही बरोबर. तर म्हणजे असं तुझी कट नाही मारत आम्ही, त्याला आम्ही काहीतरी ऐकायला. म्हणजे मगाशी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आपण, त्यावेळेला चंद्रकांतने आम्ही सगळ्यांनी सांगितलं त्या भागामध्ये, या विभागामध्ये सगळी कामं आपण म्हणजे करतोय आणि ते हक्काची कामं आहेत, हक्काची लोक आहेत, आपली लोक आहेत. जे जे सांगता येईल ती कामं आम्ही मागे लावायचा प्रयत्न करतो. आता जवळजवळ 25 लाख रुपयाची संरक्षण भिंत आपण भूमिपूजन केलं, आणखी थोडे पैसे लागणार आहेत ते पण देतो आम्ही. त्यानंतर एका विहिरीचं भूमिपूजन केलं आपण, चांगलं पाणी आहे तिथं. तर म्हणजे मेन रस्ता आपल्याला जो आता संरक्षण भिंत आणि 1 किलोमीटरचा रस्ता मंजूर आहे, जवळजवळ 1 कोटी रुपये त्याला काहीतरी आहे. परंतु जो रस्ता पैठणपासून डायरेक्ट आपल्याला दुसरं कोतवाल आणि बाहेर काढायचं क्षेत्रफळाच्या तिथे, तर त्या रस्त्याला पुढच्या टप्प्यात तुम्हाला मान्यता देतो आम्ही. हरकत नाही आहे, कारण तो रस्ता येण्याला थोडासा उशीर झाला. जे गव्हर्नमेंटकडे यायला पाहिजे होता PWDकडे तो उशीर झाला. म्हणजे तुम्ही सांगितलेली कामं आम्ही करतो. आता येणारी जिल्हापर्यंत पंचायत समित्या आहेत, त्याला आपलं सगळ्यांचं सहकार्य हवं आहे. पुढे तुम्हाला आम्ही विनंती करतो काय कागदपत्र आली तर आपली जलजीवन मिशन जलजीवन मिशन 56 लाख रुपयाची जलजीवन मिशनतून घर टू कनेक्शन अशी योजना त्या गावाकडे तुम्हाला मंजूर करून देतोय आम्ही. पाहिजे करायचं कारण नाही, खास माता बहिणींसाठी. कारण पुढे सगळे दोन आपल्या हातातल्या त्या निघाले कोणाला भुकी खायला, पण काय अडचण येते ती महिलांची आम्हाला माहिती आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटच्या नवीन नियमाप्रमाणे गाव तिथं योजना आणि घर तिथं कनेक्शन अशी योजना आपण परिपूर्ण करतोय. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कनेक्शन देतोय. त्यामध्ये तुम्हाला कोणालाही पैसे भरायला लागणार नाही आहे. म्हणजे त्याप्रमाणे ज्या पुरस्कृत असलेली संघटनेवरती प्रेम केली. मला वाटतं आता तो पाडा वाचत नाही, चंद्रकांतने त्याची लिंक सगळी बनवून आणलेली आहे. ते आता आम्ही डिप्युटेशनला किती पैसे घेतले पाण्यासाठी, रस्त्यासाठी मी बजेटमधनं पैसे घेतले, 25-15 मधनं पैसे घेतले. राहिले जी काही सभा मंडप आहे, सभागृह आहे, ते आता मी आमदार फंडातून सगळ्यांना पूर्ण करतो यावेळेला. कारण ते कामं पण मंजूर करून, म्हणजे पत्राचे शेड मंजूर होत नव्हते, ते मंजूर करून घेण्याचे काम हे आम्ही केलं. ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली ती परिपूर्ण करून देतो आणि ज्याला शब्द दिले कार्यकर्त्यांनी ती कामंही परिपूर्ण करू आपण. पाहिजे करायचं काय कारण नाही आहे. मोठं धरण मग हे सांगितलं मी, जवळजवळ 48 कोटीचं धरण पैठण ते घोडेगणे, तो सगळ्यांना लाभ होणार आहे, सगळ्यांना. त्यामध्ये एकही गावाला असण्याची 12 नदी वाहत राहील अशा प्रकारचं आपण नियोजन करतोय. पूर्वीच्या तिथे बंधारा बांधतोय आपण, ते चांगलं पाणी त्या लोकांना तिथं मिळणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी तुमची व्यवस्था करून देण्याची व्यवस्था आम्ही करतोय. मध्ये आपण आता जवळजवळ 2-2.5 कोटीचं पूल शंकर मंदिर आपला माळीदारांच्या खाली काम चालू आहे ना, गोरजाई जवळ. ती जर पलीकडे जायचं झालं तर तुम्हाला आता 84चा फेरा मारून द्यायला लागायचा, तर तो तिथून तुम्हाला शॉर्टकटने जाता येईल अशा प्रकारचं काम करतो. म्हणजे मग आम्ही जर सगळी कामं करतो तर बाकी राहिलंय काय? म्हणजे काय मगाशी मी काही लोकांची नावं घेतली ते आता इथं आले नाही, ते येणार नाही. मग नेमकं काय होईल? जर आम्ही कामं करतो नसू तर तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, पण आम्ही कामं करत असू तर तुम्हाला आमच्या बरोबर यायला काय हरकत. मग विरोध कशाला? काहीतरी कारण तर पाहिजे. तुम्ही तुमच्या नेत्यांकडनं पुढाऱ्यांकडनं काहीतरी त्या गावासाठी त्या भागासाठी आणा ना, मग तुम्हाला बोलण्याचा हक्क राहील. लोक आम्ही पण आमची कामं आणते. मग टोटल कामं आम्ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मी असेल, स्वतः सगळ्यांच्या माध्यमातून जर या सगळ्या तालुक्याला असा गाव नाही, अशी वाडी नाही की तिथं काम नाही, धनगरवाड्यांच्या सहित जे जे सांगतात कार्यकर्ते त्याची कामं आम्ही देतो. मन नेमकं उपलब्ध आहे आणि म्हणून करता आज हा सभामुखाचं उद्घाटन झालं. त्यानंतर जे काही छोटी मोठी कामं असतील ते नंतर परिपूर्ण करू. आणि आज कलरचे पैसे काय तुम्ही मगाशी म्हणण्यात आलं, त्याला गावाने मागायला देऊ त्याला. त्याच्यामध्ये मी पुढे गावाला थोडे वाढून पैसे घे. समजा आता 3 लाख लागत असतील तर 4 लाख घे, तर त्याला तुला देतो ना आम्ही.
देतो सगळं, 5 लाख पण देतो, काम व्यवस्थित करा. देऊ नका. 5 लाख दिले कमी झाले का? ते असे पंखे किती लाखाचे आमचे? 5 पंखे घेतले, 3-3 हजाराचे पंखे घेतले तर 15,000 रुपये होतात. लक्षात आलं का? कलरला तुमचे काय लागले असतील ते पैसे उरून उरतील तेवढे पैसे देतो. तुम्ही आम्हाला मतं किती देणार ते सांगायचं नाही. आम्ही 5 वर्षांना एकदा तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय. 5 वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग कोण आजारी असेल, कोणाची अडचण असेल, कोणाचं काय असेल तरी आम्ही उभे राहतो. आणि 5 वर्षांना एकदा तुमच्याकडे आम्ही फक्त आशीर्वाद मागतोय. तेव्हा कोण इकडं तिकडं कोणी फिरू नका, तेवढं तुम्हाला सांगतो. म्हणजे असो, काल म्हणजे येणं सर्व प्राप्त होतं, पण नाही जमलं. पुढच्या आपण हरिनाम सत्याला भाषी करत होतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पंचायतीची पाठवल्या रुक्मिणीवरना, भजनपल्ली राधाकृष्ण, शंभू महादेव, गणरायाने साईबाबा या सगळ्या देवदेवतांच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं अशी या भगवंतरायाची चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या 2 शब्दाला सांगितलं त्याची मला आता भुजदेव कुठला आमदार? देव रस्ता तयार करणे बोलते कोतवाल नाही ना, मुझे देव आहे का तिथं? कुठं बोलते ओंदीला कशाला जायचं? साधे जेवणात बसले एक तुम्ही होता, हरकत नाही आहे. त्याचा रस्ता मी पाण्यामधून करत. पाण्यात रस्त्याची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. पूर्ण 2 किलोमीटरला 48 लाख रुपये लागतात. तेवढे पैसे तुम्हाला देतो. पण परवा मला आठवण करायचं, सोमवारी तिथे 2-4 कामातून सुचवतो, त्याच्यामध्ये घेऊन टाकतो. म्हणजे चला, मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत आम्हाला धावपळ आहे. आज आंबेडकर जयंती आहे. त्यांच्या पण अपेक्षा असतात की आपले आमदार आमच्या इथं पण कार्यक्रमाला यावे. सकाळपासून 7-8 कार्यक्रम झाले, अजून 7-8 होतील आणि रात्री किती वाजून ते सांगू शकत नाही आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो का आज कोतवाल खुर्ददेवळे इथल्या सामाजिक सभागृहाचं उद्घाटन. त्या उद्घाटनाला आलेले उद्घाटक म्हणून माननीय श्री आमदार भरतशेठ बोगावले, तसेच तुकारामशेठ जाधव, आमचे नेहमीचे सल्लागार, रात्र दिवसाचे सल्लागार जी कलमेजी साहेब, कलमे साहेब, चंद्रकांतजी कलमे, तसेच आमचे संपर्क प्रमुख किशोर जाधव, विभाग प्रमुख सतीश शिंदे व आलेले सर्व मान्यवरांचा राधाकृष्ण सेवा मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. हो मग पळायचं आहे.